नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवरती निर्बंध घालून फक्त CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी देण्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञ समितीची राज्य सरकारनं स्थापना केली आहे. माजी IAS अधिकारी सुधीर कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती 3 महिन्यांमध्ये सरकारला हा अहवाल सादर करेल. मुंबई शहरातील वाहतूक कोंडी तसेच वाढतं प्रदूषण याबाबत दाखल करण्यात आलेल्या सुमोटो याचिकेवरती आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयानं गंभीर चिंता व्यक्त केली होती. राज्य सरकारनं न्यायालयाच्या या आदेशाची दखल घेतली असून तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन आयुक्त, वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त, महानगर गॅसचे व्यवस्थापकीय संचालक, महावितरणचे प्रकल्प संचालक, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष हे या समितीचे सदस्य असतील. तर सहपरिवहन आयुक्त अंमल 1 राज्य महाराष्ट्र हे या समितीचे सदस्य सचिव असतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुढच्या 3 महिन्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांना ते अहवाल सादर करणार आहेत आणि जर या अहवालामध्ये त्यांनी नमूद केलं तर लवकरच मुंबईमध्ये फक्त CNG आणि इलेक्ट्रिक गाड्यांनाच परवानगी दिली जाऊ शकते आणि नवीन गाड्या फक्त आता CNG किंवा इलेक्ट्रिक याच तुम्ही खरेदी करू शकता जर तुम्ही मुंबईचे रहिवासी असाल तर. मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.